खराब होऊ लागलं पाण्यामुळं, पाऊस नसल्यामुळं. ते 8 ते 10 महिन्याचं पीक आहे, पण आता 3 ते 4 महिन्यातच काढणं पडून राहिलं. त्याला सड लागली. सड लागल्यामुळं शेतकरी सगळे येऊन गेलं, हिंमत कमी झाली. शेतकऱ्याला काय करावं म्हणून काही कळत नाही. शेतकरी वैतागून गेला. शेतकऱ्याकडे काही कोणी दुर्लक्ष करतं, कोणी बी काही कोणी पाहत नाही. कोणी बी ज्याची त्याची पोळी भाजतं. आज सद्यस्थितीत अद्रकीला काय भाव नेमका? अद्रकीला काय आता 5-6 हजाराचा भाव चालू आहे कवळ्या सडेल मालाला. सरासरी किती महिन्याचं पीक आहे अद्रक? पीक 8 ते 10 महिन्याचं पीक आहे. मग आता किती महिन्याचं आता काय सध्या? 3-3.5 महिन्यात काढणं पडून राहिलं त्याला. असं आहे का? काय दुष्काळाची स्थिती? दुष्काळाची परिस्थिती अशी खराब झाल्यामुळं शेतकरी येऊन गेला पुरा. विहिरीला पाणी नाही का? विहिरीला पाणी नाही, बरोबर. पावसाळ्याचे 3 महिने संपले, संपावून गेले. आता काय राहील शेवटचे पावसाळ्याचं म्हणून राहिला आता. शेवटच्या महिन्यावर काही आशा नाही. हा. समजा पाणी पाऊस पडेल नाही पडेल त्याची काही हमी नाही. गॅरंटीच नाही आता. बरं. अद्रकीला सड लागली का? आता ती सड लागली, खराब झाली पूर्ण. सड लागण्याचं कारण काय नेमकं? हे काही कळत नाही आता, शेतकऱ्यालाच नाही कळवलं की काय करत. त्याला काही पर्यायी व्यवस्था नाही का? व्यवस्था काहीच नाही. म्हणजे काही औषधी वगैरे काही? औषधी सोडू खाऊन गेला तो. बरं. म्हणजे खर्च जास्त प्रमाणात होऊन जातो, पण उत्पन्न प्रमाणात उरलं, उत्पन्न कमी होऊन राहिलं.